पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार होत आहेत. योगेश भोसने यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलाय. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पंच आमच्याशी जोडले जात आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. शिर्डी प्रीमियर लीगचं 6वं पर्व युवा शिर्डी चुकली साइड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी युवा शिर्डी ग्रामस्थांचं अतिशय देखणं आणि अतिशय वाखडण्याजोगं आयोजन. आज बघता बघता 6व्या पर्वाची मेगा फायनल आपल्या सर्वांच्या समोर आली आहे. दोन तगडे आणि ताकदवान संघ एकमेकांच्या विरुद्ध. यावेळेस देखील ऑफ स्टंपच्या बाहेर पंच आमच्याशी जोडले जात आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. अजून एक खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये योगेश भोसने यांच्या माध्यमातून. शिर्डी प्रीमियर लीगचं तख्त राखण्यासाठी एका बाजूला साई सूर्य 11 लोणी तर दुसऱ्या बाजूला साई सिद्धी वॉरियर शिर्डी. लोणीच्या विरुद्ध शिर्डी. तुकाराम दादा मुखेकर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. तुकाराम दादा मुखेकर साहेब या आपला सन्मान होतोय. नगरसेवक नितीनदादा शेळके पाटील आपला सन्मान या ठिकाणी होतोय. एक संधी होती आणि ती संधी मित्रांनो गमावली आहे. झेल कुणाचा होता? रविराज आहिरे या खेळाडूचा झेल मैदानाच्या आतमध्ये निसटलाय. आता त्या झेलाचा उपद्रव त्याचे परिणाम काय असतील येणारी वेळ निश्चितच आपल्याला सांगून जाणार आहे. शिर्डी प्रीमियर लीगचं 6वं वर्ष आणि 6व्या वर्षाचं तख्त राखण्यासाठी दोन संघ सज्ज झालेले आहेत. नगरसेवक आदरणीय सचिनजी गायकवाड साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर नगरसेवक या समोर आपला सन्मान आपण स्वीकारा विनंती राहील. एक संधी होती परंतु ती दवडली आहे. धावफलकावर नजर टाकूयात आपण. 3 धावा धावफलकावर. लॉफ्ट केलाय. तगडा प्रहार आणि शिर्डी प्रीमियर लीगच्या मेगा फायनलचा पहिला तडाखा. षटकार. फलंदाज मोबिन शेख यांच्या बॅटमधून स्लॉट मध्ये मिळाला आणि बॉल फेकून दिलाय प्रेक्षकांच्या भेटीला. षटकार येतोय. संघमालक नगरसेवक अरविंद कोदे पाटील आपणच्या वतीने बक्षीस आले. प्रत्येक षटकाराला 1100 रुपयाचा प्राइज आहे. यावेळेस हलक्या हाताने बॉलला ढकललं. फिल्डर येत आहेत बॉलवर. तोपर्यंत एक सिंगल परिपूर्ण केली जाणार आहे. निश्चितच एका बाजूला जर पाहिलं तर निलेश गायकवाड यांचे शिलेदार तर दुसऱ्या बाजूला संघनायक सोनू ओहोळ यांचे शिलेदार मैदानाच्या आतमध्ये आता या स्पर्धेच्या फायनलला जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रथांना पाहायला मिळत आहेत. धावफलकावर 10 धावा 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. योगेश भोसने बॉलिंग करण्याकरिता पहिलं षटक योगेश भोसने हाताळत आहेत. लॉफ्ट केलाय. झेल सुटला आणि त्यानंतर रविराज अहिरेच्या बॅट मधून एक लाजवाब स्ट्रोक येतोय. सिक्सर. षटकार. धावफलकावर धावा 16. मोबिन शेखच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपये अकबर कुरेशी यांच्या वतीने जमा झालेले आहेत. पत्रकार आदरणीय सागरजी सावकर साहेब यांचा सन्मान आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तर सागर भाऊ या आपला सन्मान आपण स्वीकारा अशी विनंती राहील. परत एकदा बॉल हवेत आहे. फटका इथे फसतोय आणि परत एकदा चूक झाली आहे. मित्रांनो प्रेक्षकांना सुद्धा माहिती आहे रविराज अहिरे झेल सुटल्यानंतर काय करू शकतो. कारण शिर्डीमध्ये सातत्याने रविराजचा खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळतोय आणि त्याचे जर असे झेल मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये या 2 संधी निर्माण झाल्या होत्या. आता मैदानाच्या आतमध्ये बघूयात येणारी वेळ, येणारी षटकं, येणारे चेंडू सांगून जातील की रविराज अहिरेचा झेल किती महत्वाचा होता. या अगोदर झेल सुटला त्याच्यानंतर एक षटकार ठोकला त्याने आणि तदनंतर जर बघितलं तर त्यानंतरच्या चेंडूवर देखील एक संधी निर्माण झाली होती परंतु ती संधी देखील दवडली आहे. योगेश भोसलेचं कौतुक करावं लागेल. त्याने मात्र 2 संधी निर्माण केल्या होत्या. शेवटचा बॉल. स्ट्रोक चांगला आहे. मिड ऑन. फक्त पाहत राहिलेत. हिलला मत. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक सदाबहार चौकार. या ठिकाणी आदरणीय राकेश भाऊ कोते पाटील यांचा सन्मान आपण संपन्न करतोय. तर राकेश भाऊ आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारा. एक बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. रविराज आहिरे जर इथे अर्धशतक कंप्लीट करत असेल तर तुकाराम दादा मुखेकर साहेब यांच्या माध्यमातून बक्षीस आहे. रविराज आहिरे याला तब्बल 11,000 रुपये. अर्धशतकासाठी 11,000. तर हे पहा प्रेक्षकांसाठी एक महत्वाची सूचना आहे.
आपण खेळाडूंना चेअरअप जरूर करा, परंतु आपण टाळ्या वाजवून चेअरअप करा. ओरडून टॉन्ट करून कुणीही खेळाडूंना चेअरअप करू नका. प्रामुख्याने जे बॅरिकेडच्या जवळ उभे आहेत त्या प्रेक्षकांना आमची विनंती राहील. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या ओव्हर नंतर तब्बल 21 धावा. या ठिकाणी एक बक्षीस रविराज आयरे याच्या अर्धशतकासाठी आलेले आहे. विकी गोंदकर आणि साई लेमन शेड्यूलचे संघमालक आदरणीय नवीन भाऊ शेदवळे यांच्या वतीने बक्षीस आहे तब्बल 3000 रुपये. अर्धशतक कंप्लीट केलं तर म्हणजे अर्धशतकाची किंमत झाली 14,000 रुपये रविराज आयरे यांच्यासाठी. पहिल्या ओव्हरचा खेळ संपतोय. रविराजच्या खात्यामध्ये 8, मोबिन शेखच्या खात्यामध्ये 11 आणि पहिल्या ओव्हर नंतर साई सिद्धी वॉरियर्स 21 धावा. कुठलाही फलंदाज पहिल्या ओव्हरमध्ये बाद झालेला नाही. 2 संधी होत्या, परंतु त्या दोन्ही संधी मात्र इकडे गमावलेल्या आहेत. साईबाबांच्या पावनभूमीमध्ये शिर्डीमध्ये क्रिकेटमय शिवजयंती प्रत्येक वर्षी साजरी केली जाते आणि आज शिर्डी प्रीमियर लीग छत्रपती शिवाजी महाराज चषकाचं आयोजन 6वं वर्ष आणि या स्पर्धेची ग्रँड फायनल. सन्माननीय संदीप भाऊ भडांगे, सन्माननीय प्रवीण अवसर साहेब यांना विनंती आहे आपण मुख्य मंचावर यावं. आपला सन्मान होतोय. आपलं सहर्ष स्वागत. या स्पर्धेसाठी खरं तर जडने आपल्याला मॅन ऑफ द सिरीज साठी 15,551 रुपयांचं रोख पारितोषिक दिलंय. स्वर्गीय शेखर शेळके यांच्या स्मरणार्थ संदीपजी भडांगे आणि प्रवीण ऐसर साहेबांचं आगमन या ठिकाणी होतंय. त्यांचा सन्मान मुख्य मंचावर आपण संपन्न करणार आहोत. मी त्यांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हावं. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं हे मैदान, त्यामुळे प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेत. प्रेक्षक गॅलऱ्या फुल झाल्यात. जिथे बघावं तिथे प्रेक्षक आहेत आणि जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक उभे राहून या मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचं स्वागत युवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने. यावेळेस हलक्या हाताने बॉलला ढकललं. फिल्डर येत आहेत बॉलवर. धावा फलकावर नजर टाकू आपण. 21 धावा कर्णधार निलेश गायकवाड यांच्या हातामध्ये मोठी जबाबदारी दिली. पहिल्या ओव्हरमध्ये 21 आल्या होत्या, परंतु 2 चेंडू मात्र निर्धाव टाकलेले आहेत. चांगली कामगिरी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये निलेश गायकवाड करतायत गोलंदाजीमध्ये. बॅकफुटला गेले. स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये आणि हा बॉल रविराज आहिरे यांनी पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पार. चौकार. धावा फलकावर धावा संख्या 25. 25 रन. लॉस ऑफ नो विकेट. थोडीशी जागा बनवली आणि बॉलला त्याची योग्य ती जागा दाखवली. रविराज आहिरे सांगतोय मी आहे रे. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग करतायत. 25 विदाउट लॉस. निलेश गायकवाड यांच्या विरुद्ध देखील त्यांनी आक्रमण केलेलं आहे. महिलांची देखील मोठी उपस्थिती पाहायला मिळते. महिलांसाठी खास लकी ड्रॉ यावर्षी युवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रोक चांगला आहे. परत एकदा ओव्हर द बॉलर हेड. खेळाडूला संधी नाहीये. सुरक्षित क्षेत्रामध्ये रविराज आहिर यांच्या बॅटमधून अजून एक चौकार. महिला कक्ष जे आहेत, महिलांसाठी जे स्टँड आहेत राखीव आहेत, तिथे जे जे पुरुष मंडळी बसलेले आहेत, फॅमिली सोबत आलेले जे असतील त्यांनी बसा. परंतु जे पुरुष बसलेले आहेत त्यांना विनंती आपण तिथून मात्र उठायचं आहे आणि त्यांच्या समोर स्टँडच्या समोर जे प्रेक्षक उभे आहेत थोडंसं आपण बाजूला सरका, त्यांना मॅच दिसल असं थांबायचं आपण. धावफलकावर 29 धावा. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले 2 चेंडू चांगले आले, परंतु 2 चौकारही आले. परत एकदा यावेळेचा बॉल देखील सीमारेषेच्या पलीकडे. नाद करती काय यावंच लागतंय आणि तेच सांगतायत फलंदाज रविराज आहिरे. संघमालक आदरणीय नगरसेवक अरविंद कोते पाटील यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 1100 रुपयाचं प्राइज आहे. आज पाहू रविराज आहिरे किती कमाई करतोय. यावेळेचा बॉल ड्रायव्हिंग लेंथ वर मिळाला होता. खूप चांगला स्ट्रोक यावेळेस पाहायला मिळाला. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह करत बॉलला सरळ लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. उंची आणि लांबी दोन्ही मिळाली आणि तिथे षटकार आलेला आहे. या ठिकाणी नगरसेवक वसंतजी गोंदकर अंकल आणि त्याबरोबर नगरसेवक सुधीरभाऊ शिंदे यांनी कळवलंय साई सिटी वॉरियर शिर्डी संघाने जर 100 किंवा त्यापेक्षा जास्त जर बनवल्या तर टीमला 5,000 रुपयाचं बक्षीस. फुल टॉस. गोलंदाजाचा फुल्ली लॉस आणि रविराज आहिरेचा अजून एक टोलेजंग तडाखा. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर. विक्रांत आवारे साहेबांना विनंती आपण स्टेजकडे यायचंय. विक्रांत आवारे आपण किरणजी कोते यांच्याशी संपर्क करायचा आहे. 2 ओव्हर संपल्यात.
पण पहिल्या ओव्हर मध्ये आलं होतं 21 आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये आल्या 20. 2 ओव्हर नंतर झाल्या तब्बल 41. काय जबरदस्त सुरुवात आहे. ड्रीम स्टार्ट म्हणू शकतो आपण. स्वप्नवत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाची, अर्थात साई सिद्धी वॉरियर्स शिर्डी या संघाची जबरदस्त सुरुवात होते. पहिल्या ओव्हर मध्ये 2 जीवदान मिळाले रविराज आहिरे यांना, परंतु त्यानंतर जर बघितलं तर रविराज आहिरे आता जाऊन पोहोचलेत 28 वर. 9 चेंडूंमध्ये 28 धावा. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज रवींद्र बोरसे यांना षटक क्रमांक 3 मध्ये आमंत्रित करण्यात आलंय. त्या ठिकाणी एक बक्षीस जे आलेलं आहे, समाजरक्षक नाशिक आदरणीय अर्जुन नाना पगारे यांच्या वतीने रविराज आहिरेच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं प्राइज आहे. आज या स्पर्धेचा 7वा दिवस. खरं तर क्रिकेटचा सप्ताह रंगला होता. आज त्याचा समारोप होतोय आणि मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनल आपल्या सर्वांना बघायला मिळते. स्वप्न मनात, जिद्द उरात, बॅट हातात आणि शिर्डी प्रीमियर लीग जिंकण्याची जिद्द देखील उरात घेऊन प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. गोलंदाजीसाठी रवींद्र बोरसे. चांगला स्ट्रोक यावेळेस फिल्डर बॉलच्या खाली येण्याच्या प्रयत्नात आहेत. कॅच तिकडे. परत एकदा चूक झाली आहे. हा तिसरा झेल आहे आणि 2 रविराजचे आणि मोबिन शेख यांना देखील आता एक जीवदान मिळते मैदानाच्या आतमध्ये. अगदी सहज सोपा झेल मैदानाच्या आतमध्ये सुटतोय आणि एक सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो पूर्ण करण्यात आली आहे. चुका आणि चुका होत आहेत. क्षेत्ररक्षणातल्या या त्रुटी तुम्हाला टाळाव्या लागणार आहेत. तुम्ही फायनलची मॅच खेळताय, अशा चुका जर करत राहिले तर मग तुमचं फायनल जिंकण्याचं स्वप्न हे फक्त स्वप्न राहून जाईल. त्यामुळे तुम्हाला इथे चुका सुधाराव्या लागतील. बॉलिंगसाठी रवींद्र बोरसे तयार होताना पाहायला मिळत आहेत. चांगला स्ट्रोक यावेळेस. अप्रतिम फटका मैदानाच्या आतमध्ये. आपल्या अनोख्या शैलीमध्ये रविराज आहिरे या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवत आहेत. बॉलला येऊ दिला आपल्यापर्यंत आणि तदनंतर एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. चौकार आलेला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी अजितदादा पवार गट तालुका अध्यक्ष आदरणीय संदीपजी सोनवणे साहेब यांच्या वतीने लागोपाठच्या 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. थँक्यू व्हेरी मच. या ओव्हरमध्ये देखील बघितलं तर पहिल्या बॉलवर झेल निसटला. तदनंतर रविराज स्ट्राईकला आल्याबरोबर चौकार खेळला. धावफलक पुढे गेलं. 46 धावा धावफलकावर. कुठलाही फलंदाज बाद नाही. फायनल सुरू आहे. पहिला डाव सुरू आहे आणि त्यातली तिसरी ओव्हर सुरू आहे. गोलंदाजी करण्यासाठी रवींद्र बोरसे. आता गोलंदाज करणार तरी काय करणार. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 2 संधी निर्माण झाल्या होत्या. या ओव्हरमध्ये देखील एक संधी निर्माण झाली होती. क्षेत्ररक्षकांना मात्र इकडे साथ द्यावी लागणार आहे. शिर्डी प्रीमियर लीगचं अतिशय जबरदस्त आयोजन, अतिशय सुसज्ज मैदान, प्रभावी नियोजन, प्रत्येक गोष्टीचा बारकाईने आढावा घेऊन ही स्पर्धा आपल्यापर्यंत दरवर्षी आणली जाते. आणि विशेष म्हणजे वर्षातून एकदा 7 दिवस आपण सगळे या शिर्डी प्रीमियर लीगच्या माध्यमातून एकत्र येतो. यावेळेस बॉल हवेत आहे. फिल्डर येत आहेत बॉलवर. तोपर्यंत 1 धाव पूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. 1च्या मदतीने धावफलक पुढे. या ठिकाणी एक सन्मान आपल्याला संपन्न करायचा आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी 15,551 रुपये राहता तालुका खेळाडूसाठी ज्यांच्या माध्यमातून आहे, स्वर्गवासी शेखर शेळके यांच्या स्मरणार्थ ते आदरणीय संदीपभाऊ भडंगे आणि त्याबरोबर प्रवीण बावचर यांच्या माध्यमातून जे बक्षीस आहे, या दोन्ही मान्यवरांचा बक्षीस आहे, त्यांचा सन्मान आपल्या युवा शेडी ग्रामस्थांच्या माध्यमातून संपन्न होतोय. जबरदस्त मॅचच्या दिशेने 47 धावा. कुठलाही फलंदाज बाद नाही. लोवर फुल टॉस. समोर उडवलाय बॉल. फिल्डर प्रयत्न करतायत परंतु गौरव नेग यांचे प्रयत्न पडतायत कमी आणि फलंदाज मोबिन शेख यांना मिळते 4 धाव्यांची हमी. चौकार आलेला आहे. जबरदस्त स्ट्रोक आणि 51 धावा पूर्ण झाल्यात. फलंदाजी करणाऱ्या साई सिद्धी वॉरियर शिर्डी 2.4 ओव्हर नंतरच 51 धावा धावफलकावर. 51 विदाउट लॉस. शिर्डी प्रीमियर लीग दमदार शानदार आयोजन. राहता तालुक्यातील आणि महाराष्ट्रातील भारतवर्षातील अनेक खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करून देणारी क्रिकेटची स्पर्धा आज अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. फायनल मॅच. यावेळेस क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातो. मिड विकेट वरून फिल्डर वाऱ्याच्या वेगात येतात. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरीचा प्रयत्न होणार नाही. 1च्या मदतीने धावफलकामध्ये होतोय बदल. शिर्डी प्रीमियर लीग जर चंद्र आहे तर आपण सर्व तारे आहोत आणि राहता तालुक्यातील खेळाडूंना एकत्र आणणारी ही क्रिकेटची स्पर्धा आहे. लाख मोलाची बक्षीस असणारी क्रिकेटची स्पर्धा. इथल्या प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरलेली क्रिकेटची स्पर्धा. खेळाडूंसाठी मोठं व्यासपीठ, हक्काचं व्यासपीठ असलेली क्रिकेटची स्पर्धा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चषक. आज बघता बघता 6वं वर्ष आणि त्याची मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये. साई सिद्धी वॉरियर्स शिर्डी आणि साई सूर्या 11 लोणी. शिर्डीच्या विरुद्ध लोणी
आज या मैदानावर एकमेकांच्या विरुद्ध बॉलर तयार आहेत. यावेळेसचा बॉल चांगल्या टप्प्यावर रवींद्र बोरसेचं कौतुक करावं लागेल. एक चौकार त्याच्या विरुद्ध आला, परंतु तदनंतर चांगली गोलंदाजी तो करताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचे बरेचसे जाणकार आज या स्पर्धेत आनंद घेण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत. धावफलकावर जाऊ आपण. 3 ओव्हर संपतायत. 3 ओव्हर नंतर साई सिद्धी वॉरियर शिर्डी कुठलाही फलंदाज न गमावता 53 धावा. या ठिकाणी आपल्याला मुख्य व्यासपीठावरती एक सन्मान संपन्न करायचा आहे आणि सन्मान असेल आपले सर्वांचे लाडके छोटे बापू भावी नगराध्यक्ष यांचा सन्मान या ठिकाणी आमच्या युवा शिर्डी ग्रामस्थांच्या माध्यमातून संपन्न केला जातोय. आपले सर्वांचे लाडके छोटे बापू यांचा सन्मान युवा शिर्डी ग्रामस्थ यांच्या माध्यमातून संपन्न केला जातोय. तर रविराज अहिरे यांच्यासाठी एक पुरस्कार येतोय. साई 11 शिर्डी संघाचे संघमालक नवीन भाऊ शेजवळ आणि सन्माननीय विकासजी गोंदकर यांच्या वतीने रविराज अहिरे जर अर्धशतक पूर्ण करत असतील तर तब्बल 3100 रुपये त्यांच्यासाठी दिले जातील. 3 षटकं संपली आहेत. 53 धावा धावफलकावर. रविराज खेळतायत 12 चेंडूंमध्ये 34 आणि मोबिन शेख खेळतायत 6 चेंडू 17. दोन्ही फलंदाजांना जीवदानं मिळालेली आहेत. जाऊयात आता 4थ्या ओव्हरला सुरुवात होते. प्रेक्षकांची मात्र तोबा गर्दी आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचे बरेचसे जाणकार या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेले आहेत आणि सर्वांचं मनापासून स्वागत आहे. फक्त शिर्डी राहता नाही तर वैजापूर, श्रीरामपूर, गंगापूर, कोपरगाव, संगमनेर या आजूबाजूच्या परिसरातील पंचक्रोशीतील प्रेक्षक मात्र मोठ्या संख्येने आलेले आहेत. महिला भगिनी सुद्धा मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेल्या आहेत. सर्वांचं स्वागत आहे. आपण जर बघितलं तर आज आपल्या घरचं काम थोडंसं लवकर आटोपलं आणि क्रिकेटची फायनल आहे. शिर्डी प्रीमियर लीगची फायनल आहे, त्यामुळे आमच्या महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या आहेत. सर्वांचं स्वागत. 3 ओव्हर नंतर धावा 53. 4थ्या ओव्हरला सुरुवात होते आणि 4थं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला गोलंदाज पाहायला मिळणार आहेत. निलेश गायकवाड स्वतः संघनायक आता गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी निलेश अण्णा गायकवाड यांच्यासाठी एक बक्षीस आहे. गणपतशेठ भोसले साईचित्र उद्योग समाज सर्वेसर्वा यांच्या वतीने निलेश अण्णा गायकवाड जर लागोपाठच्या 2 विकेट घेत असतील तर त्यांच्यासाठी 5100 रुपयाचं रोख पारितोषिक आहे आणि माझ्यासाठी सुद्धा 1100 रुपयाचं बक्षीस. गणपतशेठ भोसले साहेब यांच्या वतीने राहता तालुका खेळाडूसाठी मॅन ऑफ दी सिरीजसाठी आपल्या या स्पर्धेमध्ये 21,000 रुपयाचं बक्षीस सुद्धा आलेलं आहे. त्यांना मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. 4थ्या ओव्हरला सुरुवात. पहिलाच बॉल. चांगला स्ट्रोक यावेळेस फिल्डर आहे लॉंग ऑफ मध्ये. 1 धाव मात्र पूर्ण केली जाणार आहे. धावसंख्या 100 मदतीने पुढे जाते. धावफलकावर धावसंख्या आपण बघू शकता 54 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. खूप चांगली सुरुवात. 2 फलंदाजांनी ही जोडी जमली आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये मात्र गोलंदाजांच्या विरुद्ध ही जोडी तुटून पडली आहे. विक्रांत आवारे आपल्याला विनंती आहे आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ येऊन किरणजी कोते यांच्याशी संपर्क करा. विक्रांत आवारे आपल्याला विनंती आहे, जिथे कुठे असाल आपण संपर्क करा. बॅटची बाहेरची कट घेणारा बॉल तिकडे जर पाहिलं तर 1 सिंगल परिपूर्ण केली जाणार आहे. खरं तर या फायनल मॅचचा टॉस ज्यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न केला सिंधुताई विखे पाटील रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा, जिल्ह्यातील विविध विकास कामांमध्ये आणि सामाजिक कार्यक्रमात ज्यांचा सक्रिय सहभाग असतो धनश्रीताई विखे पाटील यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेच्या फायनल मॅचचा आपण निश्चितच टॉस संपन्न केला. एक सुसंवादी आणि शांत स्वभावाच्या नेत्या म्हणून आज जिल्हाभरामध्ये त्यांची ओळख आहे आणि आज त्यांची देखील उपस्थिती आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून लाभली होती. मुख्य मंचावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. नगराध्यक्षा, त्याचबरोबर उपनगर अध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, माजी नगरसेवक, वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे मोठे मान्यवर आज या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं स्वागत असणार आहे. धावफलकावर धावसंख्या 55. षटक क्रमांक 4 सुरू असताना निलेश गायकवाडचं कौतुक करावं लागेल. मागच्या ओव्हरमध्ये 20 धावा दिल्या होत्या. या ओव्हरमध्ये पहिल्या 3 चेंडूंमध्ये फलंदाजांना निष्प्रभ ठेवलेलं आहे. पहिल्या 3 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा दिल्यात. चांगली गोलंदाजी. कमबॅक करण्याची आवश्यकता होती, पुनरागमन करण्याची आवश्यकता होती आणि स्वतः संघनायक निलेश गायकवाड पुनरागमन करतायत. सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चांगला स्ट्रोक. लॉंग ऑन लॉंग ऑफला भेदत बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. या मैदानाला घासत, चाटत आणि पुसत बॉल सीमारेषा ओलांडतोय. चौकार. हमराज सय्यद यांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे आणि ते रोख स्वरूपामध्ये जमा आहे. या ठिकाणी प्रत्येक चौकारासाठी इथून पुढे जेवढे चौकार जाणार आहे त्या प्रत्येक चौकारासाठी संघमालक अरविंदजी कोते पाटील, त्याचबरोबर संघमालक आदरणीय आमचे धनराज कैलासबाबू कोते पाटील दोघांच्या वतीने प्रत्येक चौकाराला 500 रुपये.
बॅटची एज आहे का? यस, बॅटची एज आणि फलंदाज रविराज अहिरेबाद. निलेश गायकवाडचं कौतुक करावं लागेल. या अगोदरच्या चेंडूवर आला होता चौकार, परंतु त्यानंतरच्या चेंडूवर निलेश गायकवाडने केलंय गबगार, विकेट मिळवली आणि पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत पहिली विकेट. 59 आकड्यावर पहिला फलंदाज माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि हमराज सय्यद यांच्या वतीने 500 रुपयांचा पुरस्कार निलेश गायकवाड यांच्यासाठी निश्चितच मिळणार आहे. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, त्याचबरोबर युवकांचे प्रेरणास्थान डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील आणि ज्यांच्या शुभ हस्ते आपण या क्रिकेटच्या स्पर्धेच्या फायनल मॅचचा टॉस केला, आदरणीय धनश्रीताई विखे पाटील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली, या सर्वांच्या प्रेरणेतून आणि शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका या सर्वांचं नेतृत्व आपल्याला या स्पर्धेसाठी निश्चितच पाठबळ देणारं राहिलं. त्या सर्वांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. धावफलकावर 59 धावा, एक फलंदाज बाद झाल्यानंतर अनेकांचं योगदान या स्पर्धेसाठी राहिलंय. सर्व बक्षीस दात्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करू. 59, एक फलंदाज बाद आहे. शेवटचा चेंडू या ओव्हरमध्ये 3.5 ओव्हर संपल्यानंतर युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित शिर्डी प्रीमियर लीगची मेगा फायनल सुरू आहे. आज कोण जिंकणार, कोणता संघ मालक बुलेटवर जाणार, ते मात्र आपल्याला पाहायचंय की कोणता संघ मालक स्प्लेंडरवर जाणार, ते देखील आपल्याला पाहायचंय. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला जातो, यशस्वी झालेले नाहीयेत. बॅटिंगसाठी रणजित फराटे बॅटिंग करण्याकरिता आलेत. 4 ओव्हर या ठिकाणी पूर्ण झाल्यात आणि 4 ओव्हर नंतर साई सिद्धी वॉरियर्स या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक फलंदाज बाद आणि धावसंख्या आहे 59. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर तर मित्रांनो, माझी वेळ या ठिकाणी संपली आहे. युवा शिर्डी ग्रामस्थांचं मी मनापासून आभारी आहे. यावरची समालोचन करण्याचे 4 दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून संधी मिळाली, त्याबद्दल आयोजक कमिटीचे मनापासून धन्यवाद. सर्वांना शिवजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि यानंतर आपल्यासोबत जोडले जातील आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, महाराष्ट्रातील ख्यातनाम समालोचक आणि अतिशय अभ्यासू समालोचक, अलंकारिक शब्दांचा खजिना असलेले समालोचक आदरणीय नरेशजी ढोमे सर. सर, या आपलं स्वागत. या ठिकाणी ऑफिशियल टीमसाठी आजही ज्यांच्या माध्यमातून आम्हाला नाश्ता आलेला आहे, अण्णा मिसळ, यांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईल. त्यांचं मनापासून कौतुक करेल. थँक्यू व्हेरी मच. अरुणजी आजारे साहेब, आपलं मनापासून या ठिकाणी कौतुक. थँक्यू व्हेरी मच. घोर पडीला बांधून दोर, पहाड दुर्गट चढलेले, तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले, खंदकातल्या अंगारावर हसत हसत पडलेले, बाप असे कळी काळा मुचा, कीर्त राहिली दिगंतरी, रणफंदीची जात आमुची, कोण आम्हा भयभीत करी. नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचं छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 मध्ये मनपूर्वक स्वागत. युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटना शिर्डी शहर यांचा अत्यंत सदाबहार उपक्रम 6व्या पर्वामध्ये आता उत्साह चरण सीमेला घेऊन जातो आहे. काय मॅच आपण मैदानामध्ये बघतोय. रवी आयरीला जीवदान, मोबिन शेखला जीवदान, 2-3 जीवदानं आणि ह्या जखमा मोठ्या होत्या. ही जखम मी म्हणतो ही मॅच संपेपर्यंत भळभळत राहणार आहे. जरी रवी आयरे बाद झाला असेल, रणजित फराटे मैदानामध्ये आहे, त्यामुळं जखमा लवकर भरून येण्यासारख्या नाहीत. काय बॅटिंग केली आज, काय क्लास दाखवला, काय दर्जा दाखवला आज फलंदाजीमध्ये, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं रवी आहिरेनं. बाद झाल्यानंतर रणजित फराटे दिशा देतोय चेंडूला, बॅकफूट पॉइंट वरून 1 धाव इथे प्राप्त होते. फलकावरती धावा 61. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये साई सिद्धी वॉरियर शिर्डी 61 लॉस ऑफ 1. 6 षटकांची मॅच आहे. 5वं षटक मैदानामध्ये सुरू झालेलं आहे. सलामीचा फलंदाज मोबिन शेख मैदानामध्ये आहे आणि विशेष म्हणजे एक जीवदान त्याला पण मिळालेलं आहे. आज कोणी यष्टिरक्षकानं काय कॅच घेतला रवी आहिरेचा, राहुल जोनवाल एस्टनच्या पाठीमागं. या 6 फूट टप्प्याचा चेंडू होता, बाउन्स अतिरिक्त मिळाला. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, धावा इथे प्राप्त होणार नाहीत. 19 वरती खेळतोय मोबिन, 9 चेंडूचा सामना करतोय, तर 61 वरती स्थिर आहे साई सिद्धी वॉरियर शिर्डी. ठीक, या ठिकाणी रणजित फराटे यांच्यासाठी एक बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. तुकाराम दादा मुखेकरांनी कळवलंय, रणजित फराटेच्या लागोपाठच्या 2 षटकारांसाठी 5000 रुपयाचं बक्षीस. थँक्यू.
वा, हवेमध्ये चेंडू, गोलंदाज चेंडूच्या खाली पोहोचेल. ओहो, इथे घेतलाय कॅच. काळजात धस्स झालं होतं की चौथा सुटणार का, पण दुसऱ्या प्रयत्नात पकडला गेलेला आहे. मोबिन शेखचा बळी इथे निश्चित प्रकारे जाईल. चौथा धक्का बसतोय. साई छत्र उद्योग समाजाचे सर्व आदरणीय गणपत शेठ भोसले पाटील यांच्या माध्यमातून बक्षीस आले. रणजित फराडेची विकेट जो कोणी गोलंदाज घेईल त्यासाठी 2100 रुपयाचं प्राइज. थँक्यू. उंच आकाशामध्ये चेंडू कसा पकडलाय ते बघायचंय. गोलंदाज रवींद्र बोरसे, डोक्याला लागला चेंडू, त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या हाताच्या समोर आला आणि अखेर त्यांनी आपली हतबलता खरं तर तिथे व्यक्त केली. विजयाचा, विकेटचा आनंद जरूर आहे, परंतु तो व्यक्त करता देखील आला नाही. या परिस्थितीतून जातो इथे संघ श्री साई सूर्या 11 लोणी. 61 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. दोन्ही संघांच्या साम्राज्यावरती अजून सूर्य तळपतोय आणि तो इतक्यात मावळणार नाहीये. पूर्वी एक साम्राज्य होतं, असं म्हणायचं की त्या साम्राज्यावरती कधीच सूर्य मावळत नाही, पण इतिहास साक्षीदार आहे, तिथे सुद्धा सूर्य मावळलेला आहे. इंग्रजांचं ते साम्राज्य होतं, जगभर विखुरलेलं, पण ते सुद्धा लयास गेलं. इथे 2 मातब्बर ज्यांच्या साम्राज्यावरती अजून सूर्य तळपतोय. वा, हवेमध्ये चेंडू, फ्लाइंग फ्लाइंग फ्लाय, षटकार. षटक 5 संपलेले आहेत. 67 धावा 2 गडी बाद. साई सिद्धी वॉरियर शिर्डी. रणजित फराटे 1 वरती तर अनिकेत काळे 2 वर, माफ करा 6 वर. पर 25 मिनिटांमध्ये बरोबर 5 षटकं संपलेली. आमचा भाऊ टीम मध्ये असो किंवा नसू तरी पण आम्ही त्याचे कट्टर समर्थक. अधिराज भाऊ, वा. प्रेक्षक निश्चित काही खेळाडूंच्या समर्थनार्थ बॅनर्स घेऊन आलेले आहेत. ही क्रेझी क्रेझी प्रेक्षक असतात आणि शिर्डीमध्ये आल्यानंतर आम्हाला सातत्यानं, मी 5-6 वर्षांपासून बघतोय प्रेक्षकांमध्ये. 67 धावा 5 षटकं संपलेले. 67 वरती 2 आणि शेवटचं षटक मैदानामध्ये आता सुरू होणार आहे. गौरव नेकच्या हातामध्ये चेंडू. हॉटेल पुष्पक रिसॉर्टचे ओनर आदरणीय रवी काका खुद या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विनंती राहील आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं अशी आपणास विनंती असणार आहे. धन्यवाद. सहावं षटक आणि शेवटचं षटक मैदानामध्ये आता सुरू आहे. साई सिद्धी वॉरियर शिर्डी फलंदाजी करताय. 67 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. रवी अहिरेने खरं तर धावांचा एक वादळी तडाखा दिला होता. गणपत शेठ भोसले पाटील यांच्या वतीने बक्षीस. गौरव नेक जर 10 किंवा त्यापेक्षा कमी धावा देत असेल तर 2100 रुपयाचं रोख पारितोषिक. थँक्यू. 67 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. गौरव नेक. लेंथ बॉल खोदून काढलेला चेंडू कव्हर्स मध्ये. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये दरी होती, हुडकली आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4. रणजित फराटेचा अत्यंत बेधुंद आविष्कार गौरव नेक वरती. पहा चेंडू लेंथ काय आहे, त्यानं डावा पाय मागे टाकलाय आणि त्याच्यानंतर उजव्या पायावरती फोर्स जनरेट करत चेंडूला कव्हर्स मधून बिरकावलंय सीमारेषेच्या बाहेर. 71 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6वं षटक सुरू आहे. रणजित, ओ रणजित आहे, दिल जीते.
पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. लागोपाठचा दुसरा चौकार. रणजित फराटे हेलिकॉप्टर शॉट खरं तर खेळला. मोठी फ्लाईट नव्हती पण गॅप होता, वेग होता आणि 4 धावांचा पुन्हा एकदा तडाखा इथे दिला जातोय. 75 धावा, 2 गडी बाद. 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. दोन्ही संघ बलाढ्य ताकदवान दोन्ही संघ आहे. आज विजेतेपदासाठी दोघांमध्ये तुंबळ धुमश्चक्री आपल्याला बघायला मिळते. 6व्या पर्वातला विजेता कोण? तर नवा विजेता छत्रपती शिवाजी महाराज चषकला इथे प्राप्त होणार आहे. गौरव नेक सतत लेंथ टाकायचा प्रयत्न करतो. इथे सुद्धा पुन्हा एकदा लेंथ अलॉंग द कार्पेट. चेंडू मिड विकेटला थोडंसं फंबलिंग आणि फायदा घेत 2 धावा. प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयांचा पुरस्कार सन्माननीय अरविंद अप्पा कोते आणि सन्माननीय धनराज दादा कोते यांच्या वतीने प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयांचा पुरस्कार. धन्यवाद. 77 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. रणजित फराटे 11 धावसंख्येवरती नाबाद. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. गौरव नेक हो मिस टाइम शॉट. जागा बनवली होती परंतु टायमिंग मिळालं नाही. 1 धाव इथे केवळ प्राप्त होते आणि फलकावरती धावा 78. 2 बाद 78 धावांचा एक मोठा पर्वत उभा राहिलेला आहे. सुरुवातीपासून खरं तर ज्या जखमा झाल्या होत्या सुरुवातीलाच रवी अहिरेचे 2 कॅच, मोबिन शेखचा 1 कॅच, 3 कॅच सुटले होते. त्यानंतर दोघांनी बी धमाल बॅटिंग केली. दोघांनी स्कोर सातत्यानं स्कोरला पळवलं, स्कोररला बिझी ठेवलं आणि आता शेवटच्या षटकामध्ये रणजित फराटे यास उंच फटका यावेळेस अनिकेत काळेचा. ओ हो व्हाट अ कॅच. अनबिलिव्हेबल, अद्भुत, अविश्वसनीय कॅच. रवींद्र बोरसे इज द मॅन. मला वाटतं 3 कॅच सुटले होते. एका कॅचने या सगळ्या कॅचची भरपाई केलेली आहे. अत्यंत सुंदर देखना कॅच. फलंदाज अनिकेत होईल बाद. अनिकेत काळे बाद. अमोल गागरे नवीन फलंदाज मैदानामध्ये. शेवटच्या चेंडूसाठी येईल तर 78 वरती 3 साई शिर्डी वॉरियर शिर्डी. अत्यंत चुरशीचा सामना आहे आणि त्यासाठीच प्रेक्षकांचे असंख्य डोळे या मॅचकडे लागून राहिलेले आहेत. खर तर स्वतःचे 2 डोळे सुद्धा आता कमी पडतील. मित्राचे डोळे उसने घ्यावे लागतील ही मॅच बघायला. वा बघा स्क्रीनवरती काय कॅच. आणि सूर्यभानजी मते यांनी रवी बोरसेच्या या कॅचसाठी 500 रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. सूर्यभानजी मते संघ मालक यांच्याकडून रवींद्र बोरसेला उंच आणि तितकाच उंच कॅच. ओ हो यस. शेवटचा चेंडू होता, फुलटॉस होता, मागे जात ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एकदा वेवाना पूर्ण होते. थ्रो जातोय थेट राहुल जोनवालकडे. 2 धावा आणि आता तिथे अडवण्याचा प्रयत्न यशस्वी. अखेर अमोल गागरे होईल बाद. मात्र 2 धावांची भर पडेल. 80 धावा. साई शिर्डी वॉरियर शिर्डी 3 बाद 80. पहिल्या 2 षटकांमध्ये 41 धावा आणि त्यानंतरच्या 4 षटकांमध्ये 39 धावा. 80 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे 2 षटकांमध्ये 3 कॅच सुटले होते. पहिल्या 2 षटकांमध्ये 3 कॅच सुटले होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा मुसंडी मारत इथे साई सूर्या 11 लोणी संघानं देखील आपलं कौशल्य दाखवलेलं आहे. 2 वाघांची झुंज मैदानामध्ये इथे लागलेली आहे. आणि बघा मॅच कशी असेल अंदाज घेऊ आपण. तुर्तास ऐकू एक तुफानी बल्ला, जोरदार हल्ला, कोण जिंकणार? युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक शिर्डी प्रीमियर लीग 2026 चा मजबूत किल्ला. छत्रपती शिवाजी महाराज चषकच्या निमित्ताने उपस्थित मान्यवर बक्षीसदाते संघ अशोकजी सोनवणे यांच्या वतीने सुद्धा 2100 रुपयांचं पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी. थँक्यू. गणपत शेठ भोसले यांच्याकडून राहुल जोंडवालच्या लागोपाठच्या 2 षटकारांसाठी 1000
रुपयाचं पारितोषिक, 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिला चेंडू राहुल जोनवाल समोर, उंच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक खाली आणि पुन्हा कॅच ड्रॉप. सुटलेल्या झेलांची मालिका सुरू आहे. राहुल जोनवालला जीवदान दिल्यानंतर काय होतं हे प्रतापराव गुजरांना विचारा. बेलोल खानाला सोडून दिलं होतं. छत्रपती शिवरायांनी फरमान काढलं, असे निर्णय घेण्याचे अधिकार तुम्हाला कोणी दिले? उद्या बेलोल खान स्वराज्यावरती चालून आला तर काय कराल? नेसरीच्या घाटावरती छावणी होती खानाची. 6 सरदारांना घेऊन प्रतापराव गुजर चालून गेले. सगळ्यांना तिथे प्राण द्यावे लागले. एखादं जीवदान एवढं भयानक ठरू शकतं. अपील इथे जोरदार झाले, पंचांकडून कुठलाही प्रतिसाद नाही. राहुल जोनवाल स्ट्राईक एंड वरती आहे, एक जीवदान घेऊन तो तिथे आलेला आहे. इब्राहिम खान गार्दी पानिपतच्या लढाईमध्ये अब्दालीच्या सैनिकांना मारत होता. 35,000 हशम त्याने तोफखान्याने भाजून काढले. दुसऱ्या दिवशी पकडला गेला, अब्दाली समोर उभा केला, जीवदान दिलं. जाऊ शकतोस, पण जाऊन काय करशील? पुन्हा सैन्य जमवीन आणि जमलंच तर अफगाणिस्तानवर चालून जाईल. पुढच्या क्षणाला ऑर्डर झाली, खांडोळी करून टाकली. इतिहास आहे, रक्तरंजित इतिहास आहे जीवदानांचा. यास उंच उंच लागोपाठचा नाही, या सामन्यातला पहिला राहुल जोनवालचा अत्यंत दिमागदार फटका, षटकार. थँक्यू. आदरणीय अरविंद अप्पा कोते आणि आदरणीय धनराज दादा कोते यांच्या वतीने प्रत्येक डॉट बॉल साठी 500 रुपयांचा पुरस्कार, प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी 500 रुपये. थँक्यू. फलकावरती धावा 80. 80 धावांचा पाठलाग करायचा होता. 81 धावा हव्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 8 धावा. राहुल जोनवाल महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेला कर्तबगार अधिकारी भिरकावून देतोय चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. यस, ओहो, क्लास, मास्टर क्लास दर्जा. चेंडू कव्हर, सीमारेषेच्या बाहेर 4. राहुल जोनवाल. निर्धाव षटकासाठी सन्माननीय अनुभव गोंदकर, रमेशजी काळे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज, बक्षिसांचा वर्षाव आहे. इथे सगळीकडे आनंद आहे. सन्माननीय हमराज भाई संघ मालक, कल्याण यादव, मनसूर भाई, अनवर भाई शेख दरम्यानच्या कालावधीत या स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय संदीप भाऊ सोनवणे साहेबांचं आगमन होत आहे. पहिल्या वर्षापासून या स्पर्धेसाठी आपल्याला त्यांचं अनमोल सहकार्य राहिलेलं आहे. आदरणीय संदीपजी सोनवणे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी, सर्वांचं युवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे. हमराज भाई उपस्थित आहेत. कल्याण यादव, असलमभाई कुरेशी 11 लोणी संघाचे संघ मालक, आपलं मनपूर्वक स्वागत. बक्षिसांची रेलचेल, प्रत्यक्षात मैदानामध्ये क्रीडा रसिकांकडून खेळाडूंवरती केलेला बक्षिसांचा वर्षाव आणि रोखलेले श्वास, वाढलेल्या उत्कंठा. पहिलं षटक फिरोज पठाण, राहुल जोनवाल परत एकदा तितकाच सुंदर कव्हरच्या दिशेने. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. 2 धावा प्राप्त होतील आणि 2 धावांबरोबर धाव फलक पुढे पोहोचेल. 16 धावा. पहिलं षटक संपलेलं आहे. 16 धावा फलकावरती. चांगली सुरुवात. सलामीची जोडी मैदानामध्ये. आतापर्यंत जरूर दोन्ही संघांनी डोंगर टेकड्या सर केल्यात. आता ही लढाई आहे एव्हरेस्ट सर करण्याची. महाराणा KKR संभाजीनगर, राहुल जोनवाल सामना जिंकून देत असेल तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सन्मान्य गणपत शेठ भोसले यांच्याकडून देखील राहुल जोनवाल सामना जिंकून देत असेल तर 5,000 रुपये. आणि जर संघ अर्थातच साई सिद्धी वॉरियर शिर्डी संघाला पराभूत करून साई सूर्या 11 लोणी संघ जिंकत असेल तर पुन्हा 5,000 रुपयाचं बक्षीस. टीमला हे बक्षीस आहे. षटक दुसरं सुरू होणार आहे. दोन्ही बलाढ्य संघ आहे.
पण असं नाही की जो अत्यंत मजबूत आहे तो कधीच शरण येत नाही, तो कधीच पराभूत होत नाही, असं कधी होत नाही. क्रिकेट कुणाची जहागिरी नाही, क्रिकेटमध्ये कोणी अनभिषिक्त सम्राट नाही. उंच हवेमध्ये चेंडू, रणजित डाऊन दी बॉल, इथे रणजित आहे, कॅच होईल, पहिला फलंदाज बाद. अप्रतिम झेल रणजित फराटेकडून आणि पहिला धक्का इथे बसेल निलेश गायकवाड. शून्यावर होईल बाद. तर अमोल कुदळेला पहिलं यश. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय संदीप भाऊ सोनवणे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले. आमच्या युवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आदरणीय संदीप भाऊ सोनवणे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मायेची उबदार शाल देऊन त्यांना इथे सन्मानित केलं जातं. संदीप भाऊ सोनवणे साहेब आपलं पुढच्या एकदा मनपूर्वक स्वागत आहे. नवीन फलंदाज राहुल जोंडवालच्या साथीला गौरव नेक मैदानामध्ये दाखल. टायटॅनिक नावाची बोट तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, इतकी अजस्र बोट होती, ही कधीच बुडणार नाही असं त्यावेळेस ठामपणे सांगितलं होतं. लाईव्ह बोटी सुद्धा बोटीवरच्या कमी केल्या होत्या. पहिल्याच प्रवासाला आली, मोठ्या हिमनगाला धडकली. हमराजभाई सय्यद यांच्याकडून राहुल जोंडवाल यांनी सामना जिंकून दिला. तर 5,000 रुपयाचं बक्षीस आहे आणि प्रत्येक षटकारासाठी हमराजभाई सय्यद यांच्याकडून 100 रुपयाचं 500 रुपयाचं बक्षीस आहे प्रत्येक षटकारासाठी. गौरव नेक लेंथ बॉल होता, फ्लिक करायचा प्रयत्न फसला, निर्धाव. सन्माननीय हनुमंत अवसर यांच्या वतीने लागोपाठच्या 6 षटकारांसाठी 3001 आणि लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1501 रुपये हनुमंत अवसर यांच्या वतीने हे बक्षीस आहे. दुसऱ्या षटकाची सुरुवात 16 धावा फलकावरती आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट गौरव नेकचा प्रयत्न नेक होता का, धाव घ्यायची होती, गौरव थांबलेला होता आणि परत तिथे राहुल जोंडवालला मागे जावं लागलं. कदाचित पायावरती चेंडू आदळलेला आहे, पाय दुखावलेला आहे गौरव नेकचा. जखमा खेळाचा भाग आहे, बघायचंय तो कधी सावरतोय. 2 षटकारांसाठी सन्माननीय संदीप भाऊ सोनवणे यांच्या वतीने 1100 रुपयांचा पुरस्कार दिला जाईल आणि या अगोदर जी विकेट घेतली त्या गोलंदाजासाठी 1100 रुपयांचं पारितोषिक आदरणीय अरविंद अप्पा कोते आणि आदरणीय धनराज दादा कोते यांच्या वतीने आणि इथून पुढच्या प्रत्येक विकेटसाठी 1100 रुपयांचं पारितोषिक गोलंदाजाला असणार आहे. आदरणीय अरविंद अप्पा कोते आणि आदरणीय धनराज दादा कोते यांच्या वतीने कर्डिले महाराज प्रसादालय पुढील विकेटसाठी म्हणजे यानंतर जर गोलंदाज विकेट घेत असतील तर त्या विकेटसाठी 500 रुपये रोख स्वरूपामध्ये जमा झालेले आहेत. थँक्यू व्हेरी मच. लागोपाठच्या 2 विकेटसाठी सन्मान्य प्रसादजी लोढा यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. साई श्रद्धा टूर्स अँड ट्रॅव्हल्स राहुरीचे लाला शेठ आणि साई सिद्धी टूर्स अँड ट्रॅव्हल्स शिर्डीचे सन्मान्य अभिभाऊ कोते यांच्याकडून राहुल जोंडवालच्या विकेटसाठी 500 रुपये. वाह वाह गौरव नेक हवेमध्ये चेंडू मात्र एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. धाव फलकावरती 20 धावा, 1 गडी बाद, 20 साई सूर्या 11 लोणी. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. राहुल जोंडवाल 16 वरती तर गौरव नेकचा पहिला चौकार. थँक्यू सर. बाबळेश्वरचे उपसरपंच अजित बेंद्रे यांच्या वतीने गौरव नेक यांच्या 2 षटकारांसाठी 2100 रुपये. थँक्यू. बघा 20 धावा फलकावरती आहेत आणि परत एकदा गौरव नेकचा फटका फसलेला. लॉंग ऑफला झेल, दुसरा धक्का, गौरव नेक तंबूच्या दिशेनं. कमालीची गोलंदाजी इथे अमोल कुदळेकडून. 2 विकेट या षटकामध्ये, 4 धावा केवळ खर्च केलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या तर या षटकामध्ये धावा अडवल्यात. आदरणीय अरविंद अप्पा कोते आणि आदरणीय धनराज दादा कोते यांच्या वतीने या विकेटसाठी 1500 रुपये आणि कर्डिले महाराज प्रसादालय थांबा यांच्या वतीने थांबा कर्डिले महाराज प्रसादालय यांच्या वतीने या विकेटसाठी 500 रुपये जमा झालेले आहेत. त्यांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. शरीरापासून खरं तर लांब चेंडू होता. लॉंग ऑफला खेळायचा प्रयत्न, तिथे खाली रवी अहिरे अत्यंत सुंदर कॅच घेतला. आज काय बॅटिंग केली रवी अहिरेनं आणि त्यानंतर कॅच मास्टर क्लास दाखवला रवी अहिरेनं, रणजित फराटेनं आणि त्याच जोरावरती धावा बनवलेल्या आहेत. 80
16 धावांनी सुरुवात झाली होती, तर इथे धावा अडवलेल्या आहेत अमोल कुदळेनं. पुन्हा एकदा चांगला चेंडू, याच बरोबर षटकाची सांगता. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 20 धावा, 2 गडी बाद. श्री साई सूर्या 11 लोणी विजयाचं समीकरण 24 चेंडू आणि 61 धावा. धन्यवाद, आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो. किरणजी कोते पाटील यांनी मला सलग 3ऱ्या-4थ्या वर्षी विश्वास दाखवला, बोलवलं. मनापासून धन्यवाद. प्रेक्षकांनी प्रेम केलं, सगळ्यांना धन्यवाद. आता रजा घेतो आणि यानंतर स्वागत करतो शिर्डीकरांचा लाडका आवाज, समालोचनातला कहर. ऐका मनोज बेल्लेकर. आता येणाऱ्या चेंडूवर जर षटकार आला धन्यवाद नरेश रमेश सर, धन्यवाद शाहरुख पठाण सर. शेवटचे 4 ओव्हर राहिल्यात आणि 4 ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. त्या तब्बल 61 धावा या ठिकाणी ज्या बनवायच्या आहेत. आणि गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज जर अगदी आपण पाहिला तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तो असेल रणजित फराटे. रणजित फराटे याच्या गोलंदाजीवरती जो कोणी फलंदाज जेवढे षटकार खेळेल त्या प्रत्येक षटकारला 500 रुपयाचं बक्षीस गणपत शेठ भोसले यांच्या वतीने. येणाऱ्या चेंडूवर जर षटकार आला म्हणजे इथून पुढचा पहिला षटकार त्या फलंदाजाला महेश सुनील परदेशी आणि शुभम इंगळे यांच्या वतीने 500 रुपये. थँक्यू. यावेळेस अगदी आपण पाहतोय रणजित फराटे याचा हा चेंडू होता. राहुल झोनवाल साठी खूप चांगला चेंडू होता. चेंडू डॉट येताना आपल्याला या ठिकाणी जो पाहायला मिळतोय शांत फिरोज गोलंदाजी मार्फत आपल्याला जो पाहायला मिळतोय. फिरोज बेलापूर सिल्लामपूर. यावेळेस अगदी आपण पाहतोय लॉंगलला चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. आबा बागुले आणि संदीपजी सोनवणे यांच्या वतीने लगातार 2 षटकारांसाठी 1100 रुपयाचं प्राइज. 1 षटकार आलाय. Thank you. 26 धावा आहेत. राहुल जोनवाल यांची जो विकेट घेईल त्याला ताराचंद कोते पाटील यांच्या वतीने 1100 रुपयांचा पुरस्कार दिला जाईल. थँक्यू. आबा बागले आणि संदीप सोनवणे यांच्या माध्यमातून लागोपाठच्या 2 षटकारांसाठी 1100चं प्राइज. 1 षटकार आलाय पायीच्या मैदानाच्या आत. अजून एक येणार का? 80 झाल्यात. 81चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू असताना मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली आपल्याला जे पाहायला मिळते. गोलंदाज तयार. यावेळेस पंचाकडे खूप आपल्यामध्ये उत्साह जबरदस्त. पायचे मैदानाच्या आत इथे पंचांचा निर्णय काय येणार आहे आणि दोन्ही पंच एकत्र आलेत. राशीव डावकर सर, संतोष बालेराव सर एकत्र येताना आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. पायचे मैदानाच्या आतमध्ये काय होणार आहे? साई श्रद्धा टूर्स अँड ट्रॅव्हल्स राहुरीचे लाला शेठ, साई सिटी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे ओनर आदरणीय अभिभाऊ कोते यांच्या वतीने राहुल झोनवालच्या विकेटसाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. आणि आपल्याला पाहायचं आहे 3ऱ्या पंचांची मदत. 3ऱ्या पंचांची मदत या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळते. ठाणे महानगरपालिकेचे विद्यमान विरोधी पक्षनेते आदरणीय नजीम अबुल्ला ऑनलाईन क्रिकेटचा अंदाज घेत आहेत. आणि सॉफ्ट डिसिजन काय असेल सर? राजू सर. आणि नॉट आउटचा इशारा. तर ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते नजीमभाई मुल्ला यांच्या वतीने आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्या ऑनलाईन क्रिकेटचा अंदाज घेत आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद देईल. सन्माननीय अरविंद अप्पा कोते साहेबांच्या वतीने राहुल जोनवाल यांच्या विकेटसाठी 2100 रुपयांचा पुरस्कार गोलंदाजाला दिला जाईल. राहुल जोनवालच्या विकेटसाठी. थँक्यू.
26. यावेळेस अगदी आपण पाहतोय समोरच्या बाजूला ओ हो 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 काय विकेट आली आहे, जबरदस्त विकेट, राहुल जोनवालची विकेट. हे सेलिब्रेशन आहे. ही विकेट येताना पाहायला मिळाली, परंतु चेक केला जाईल फ्रंट फूटचा नो बॉल आहे की नाही, चेक केलं जाईल. आणि निर्णय आलाय OUT. बॅट्समन निश्चितप्रमाणे आउट होताना पाहायला मिळाला. खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. तिथे कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. लंगलला चेंडू निश्चितप्रमाणे खेळला गेला. तिथे क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय रविराज आहिरे होता आणि या रवीने साई सिद्धी वॉरियर संघासाठी प्रकाशमय वातावरण केलेलं आहे. एक जबरदस्त झेल या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळालाय. मोठी विकेट निश्चितप्रमाणे या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय अरविंद अप्पा कोते यांच्या वतीने रविराज आहिरे यांनी जो झेल घेतलाय त्याच्यासाठी सुद्धा 1100 रुपये. धन्यवाद. गोलंदाज फिरोज तयार आहे. यावेळेस विकेट केलाय. चला राहुल जोनवाल बाद झाला म्हणून काय झालंय, मी आहे ना योगेश भोसले, मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, षटकार खेळलाय. बॉल मैदानाच्या आतमध्ये पोहोचला जातोय. खूप दूरवरती हा षटकार जाताना आपल्याला जो पाहायला मिळालाय. लॉंगाची दिशेने अगदी षटकार जाताना पाहायला मिळाला. 32 धावा आहे 3 गाड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 19 चुनाटी बनवायचे 49. युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित असणारा SPL मानकरी कोण. इथे अगदी आपण पाहतोय पॉइंटला चेंडू दिशा बदलताना पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आलाय अनिकेत काळे चेंडूवर सुनू आलाय आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक सुनूचं खूप चांगलं होताना पाहायला मिळालं. 2 आल्यात. 2 धावसंख्येने षटकाची होईल समाप्ती. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर दापलकर धावसंख्या 34 आहे आणि अजून श्री साई सूर्या 11 लोणी संघाला बनवायच्या आहेत. उर्वरित 3 षटकामध्ये 47 धावा. रिव्ह्यू जो घेतला होता तो आपण आयताचा ठेवलेला आहे, त्यामुळे स्नेकोमीटर नाहीये, त्यामुळे आपण तो रिव्ह्यू आयताचा ठेवलेला आहे. दोन्ही संघांचे एक रिव्ह्यू अजून बाकी आहे. प्रेक्षकांची गर्दी निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. साई श्रद्धा टूर्स अँड ट्रॅव्हल्स, राहुरीचे लाला शेठ आणि साई सिटी टूर्स अँड ट्रॅव्हल्स अभिभाव कोते यांच्या वतीने राहुलची जी विकेट आली त्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलंय. त्यांना मनापासून धन्यवाद. त्यांचा मनापासून या ठिकाणी कौतुक आहे. त्यांच्या वतीने माझ्यासाठी सुद्धा बक्षीस आले 500 रुपये. त्यांना मनापासून धन्यवाद. 34 3 गाड्यांच्या मोबाईल्यात. शेवटच्या 18 चेंडू आणि बनवायच्या आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 47 धावसंख्येचा पाठलाग. तर निर्धाव षटक जर आलं मेडन ओव्हरसाठी आदरणीय अरविंद अप्पा कोते पाटील यांच्या वतीने तब्बल 11,000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे मेडन ओव्हरसाठी. थँक्यू. ऑनस्क्रीन निश्चितप्रमाणे अगदी आपण ड्रोनचा व्ह्यू निश्चितप्रमाणे जो पाहिला होता. प्रेक्षक यांची तुडुंब गर्दी आणि त्याचबरोबर डे नाईट क्रिकेटच्या स्पर्धेचा असणारा श्री साईबाबा मैदानाचा हा देखावा आहे. शामियाना म्हणावा लागेल. छावणीचं स्वरूप मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस अगदी आपण पाहतोय तिथे समोरच्या बाजूला जेल सुटला. जीवनदान. आणि हे जीवनदान कोणाला आहे? प्रदीप गायकवाडला आहे. हिंदीमध्ये एक कहावत है, अपने पैरों पे कुल्हाड़ी मार लेना. अपने पैरों पे कुल्हाड़ी मारी है या कुल्हाड़ी पे अपने पैर मारा है, ये मैच खत्म हो जाने के बाद समझ में आने वाला है. इथे अगदी आपण पाहतोय जीवनदान. या जीवनदानाचा फायदा प्रदीप गायकवाड कशा प्रकारे घेणार आहे. 35 धावा आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यात. योगेश साठी हा चेंडू होता हवे. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय चेंडूवरती येईल आणि तिथे क्षेत्ररक्षण होईल चांगलं. एक सिंगल आली. 3 धावा संघासाठी वाचवल्या जात आहेत.
36 वरती धापलक. शेवटचे 16 चेंडू बनवायच्यात 45 धावा. 16 चेंडू आणि 45. आमचे पुण्याचे मित्र महावीर दादा नलवडे यांच्या वतीने युवा श्री ग्रामस्थांचं भरभरून कौतुक निश्चितप्रमाणे केलं जात आहे. एक दिमागदार नियोजन हे होताना पाहायला मिळालंय. कौतुकाची थाप आली. मनापासून धन्यवाद. 16 चेंडू 45. यावेळेस चिन्ह अगदी आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळेस झालेला झेल. अगोदर जीवनदान होतं तिथेच, पण तिथेच अगदी झेल आला. झेल झाला. प्रदीप गायकवाड होईल बाद. थँक्यू. इथे सोनू ओहोळ यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर साहिल दीपक वारुळे यांच्या वतीने 3000 रुपयांचा पुरस्कार रोख स्वरूपामध्ये जमा झालेला आहे. थँक्यू. सोनू ओहोळच्या प्रत्येक विकेटसाठी बंटी लिंगायत यांच्या वतीने 1000. आदरणीय नितीन भाऊ धिवर राजवाडा प्रतिष्ठान अध्यक्ष साहेबांच्या वतीने या विकेटसाठी 1100 रुपयांचा पुरस्कार सोनू ओहोळ यांच्यासाठी. थँक्यू. या ठिकाणी साई सरदार टूर्स अँड ट्रॅव्हल्स राहुरीच्या लाला शेठ आणि साई सिटी टूर्स अँड ट्रॅव्हल्स अभिदादा कोते यांच्या वतीने प्रदीप गायकवाडच्या विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस. बक्षिसांची खैरात आहे. सोनू ओहोळला हे बक्षीस निश्चितप्रमाणे मिळणार आहे. बक्षिसांची खैरात खूप मोठ्या प्रमाणात आहे. 3.3 षटकांचा खेळ संपलाय. 4 बाद 36 धावा आहेत. शेवटचे 15 चेंडू बनवायच्यात 45 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. योगेश भोजने आणि सोनू खंडागळे मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे मॅच अजून संपलेली नाहीये. एका सोनूच्या विरोधात एक सोनू उभा राहिलाय आणि कदाचित ते दोघं म्हणत असतील सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही काय. बाईचा आहे. कोणाचा कोणावरती भरोसा आहे, कोणाचा कोणावरती विश्वास आहे आणि आत्मविश्वास कोणात ठासून भरलेला आहे. बिग हिट केलाय. चेंडू अगदी आपण पाहतोय लोंगलला पोहोचला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. एक सिंगल येईल. रविराज आयरेचं कौतुक करावं लागेल. काय झेल घेतला होता रविराज आयरेने. या ओव्हरमध्ये जर 2 विकेट गोलंदाज मिळवत असतील तर सन्माननीय नितीन उत्तम कोते पाटील साहेबांच्या वतीने 5000 रुपयांचा पुरस्कार गोलंदाजाला. थँक्यू. सोनू ओहोळ आहे संघाचा संगणक. समोरच्या बाजूला अगदी आपण पाहतोय योगेश भोजने ज्याने आलेला एक षटकार खेळत जो प्रेशर होता तो कुठेतरी अगदी हँडल करताना आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस अगदी आपण पाहतोय इथे डावेटीच्या बार वाईट बॉल. पंचांच्या दोन्ही जमीला समांतर आहे. ही धावा अवांतर आहे. धापलकर धावसंख्या 38 आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यात युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित असणारा शिर्डी प्रीमियर लीगचा थरार अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 आयोजन नियोजन 14वा पर्व आहे शिवजयंतीच्या सोहळ्याचं आणि क्रिकेटचा SPLचं पर्व आहे ते आमचं 6वं पर्व आहे. गोलंदाज तयार आहे. यावेळेस खूप दूरवरती पाठवलाय आणि योगेश भोसले म्हणतोय जा शोधून आणा चेंडू. षटकार. या षटकाराची रुपये धापलक वाढणार आहे. 4थं षटक चालू असताना 4 बाद 44. योगेश भोसनेच्या बॅट मधून अगदी आपण पाहतो या ठिकाणी इथे षटकार येताना पाहायला मिळालाय. 5 चेंडू आतापर्यंत सोनू ओहोळने टाकले. 10 धावा आहेत. काय मॅच आहे. तुडुंब प्रेक्षकांची गर्दी आहे. महिला वर्ग सुद्धा क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सगळ्या महिला भगिनींचं आमच्या युवा श्री ग्रामस्थांच्या माध्यमातून मनापासून स्वागत आहे. इथे मात्र फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न. अजून एक चेंडू आलाय. डावेष्टीच्या बाहेर असेल. व्हाईट बॉल आहे. धापलक वाढेल. धापलकर धावसंख्या 45. एक सुंदर विंगम दृश्य निश्चितप्रमाणे आज कॅमेऱ्यामध्ये बरेचसे क्षणचित्र टिपले जात आहेत. ऑनस्क्रीन निश्चितप्रमाणे पाहतोय फायनलचा थरार आहे. लाईव्ह ज्या गोष्टी आहेत जे आता ऑनलाईन प्रेक्षक वर्ग जोडले गेले कदाचित म्हणत असेल जायला लागत होत. शिर्डीला बाबांचं दर्शनही झालं असतं आणि क्रिकेटच्या सोहळ्याचा या डोळ्यांनी हा देखावा पाहिला असता. चेंडू पोचला जाईल. सरळ सीमारेषेच्या बाहेर आहे. चेंडू घेतला सीमारेषेची धडक. चौकार आलाय. एकदम कडक चौकार आलाय. चार ओव्हर संपल्यात. 4 बाद 49.
आणि विशेष म्हणजे 7S लाईव्हचं कौतुक करायला लागेल. 7S लाईव्ह यांच्या माध्यमातून आता जवळपास 3000 प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. क्या बात आहे. या सगळ्या प्रेक्षकांना मनापासून धन्यवाद द्यावे लागतील. पण जेवढा मित्र परिवार त्यांना एक विनंती करेल, या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हे सगळं काय करत असताना सबस्क्राईब करायला निश्चितप्रमाणे विसरू नका. शेवटचे 2, 1 आणि तुमचा टाइम संपलाय. त्यामुळे पुढच्या ओव्हरसाठी तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. वेळ वाचणं गरजेचं. साईड टर्फ यांच्या वतीने एक बक्षीस या ठिकाणी आले. योगेश भोजनेची विकेट मिळवा, 1000 रुपये कमवा. हे बक्षीस आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय तिथे चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. अफलातून फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये सोनू खंडागळे आणि योगेश भोजने. गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज अगदी आपण पाहतोय गोलंदाज मध्ये रणजित फराटे आलाय. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय त्याला पहिला चेंडू चौकार खेळला गेला. राज वर्मा अर्थात टिंकू वर्मा यांच्या बक्षीस आले. रविराज आहिरे जर इथं झेल घेत असेल तर प्रत्येक झेलला 1100चं प्राइज. यावेळेस रिवर्स थींड मात्र सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. रिवर्सचा आलेला सूर्यप्रकाशचा षटकार. थँक्यू. आदरणीय अरविंद अप्पा कोते आणि आदरणीय धनराज दादा कोते यांचा संघ जर या फायनल मॅचला जिंकत असेल तर संघासाठी 11,000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. धन्यवाद. टीमसाठी 11,000. तालुका आउट पहिल्यांदा खेळणारा खेळाडू ज्ञानेश्वर खंडागळे अर्थात सोनू खंडागळे काय करामात करतोय. मॅच आली आहे. शेवटचे 10 चेंडू आणि बनवायचे आहेत. 22 धावा, 10 गेंदे 22 रन. रणजित फराटेवरती केले गेले आक्रमण. धापरकर धावसंख्या 59 धावा आहेत. 81चा बाटलाक चालू आहे. पाहूया मैदानाच्या आत करामात काय होणार आहे. इथे चेंडू हव्यात आहे. अमोल काकडे डाऊन द बॉल. इथे मिळेल विकेट. इथे सोनू होईल बाद. बिग विकेट. बॅटर आउट. बॅक टू डग आउट. आदरणीय सार्थक सुनील जाधव SS डोअर यांच्या वतीने लागोपाठच्या 2 षटकारांसाठी 1100 रुपयांचा पुरस्कार. थँक्यू. लोणी संघ जर जिंकत असेल तर त्या संघासाठी गणपत शेठ भोसले साहेबांच्या माध्यमातून मिळणारे तब्बल 11,000 रुपये लोणी संघासाठी बक्षीस आहे. काय मॅच आहे. कधी शिर्डीच्या संघाच्या बाजूने टाळ्या वाजल्या जातात, कधी लोणीच्या संघाच्या बाजूने टाळ्या वाजल्या जातात. विशेष म्हणजे इथं मैदानाच्या आत अगदी आपण पाहतोय एक जबरदस्त मॅच जी रंगली जाते. बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय तो असेल अविनाश गुळवे. मैदानाच्या आतमध्ये आलाय. पाहूया अविनाश गुळवे काय करामात करणार आहे. शेवटचे चेंडू अगदी आपण पाहतोय जे शिल्लक राहिले ते अजूनही 9 धावा बनवायच्यात. 22. मॅच अजून ऑन आहे. योगेश भोजने मैदानाच्या आतमध्ये. मधुर धुळेच्या जागेवरती मिळालेली संधी आणि या संधीचं सोनं करताना पाहायला मिळतंय. साहेबराव नांदोळकर नेहमी मानतात आत्यावेळेला जर लावल्या मिशा तर त्याला काका म्हणाल का, आणि एकदा जर संधी मिळाली नाही तर ती पुन्हा परत येईल का. संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करताना पाहायला मिळालाय. 9 चेंडू 22 धावा. गोलंदाज तयार. यावेळेचा चेंडू हवेत होता तिथे क्षेत्ररक्षक चेंडूची वाट पाहताना पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक पोहोचला नाही चेंडूवर. एक सिंगल आली. एका सिंगलच्या रुपाने धापल करती. धाव संख्या संघाने घातले 60. अजून 21 बनवायच्यात. 8 चेंडू बाकी आहेत. 8 चेंडू आणि 21 धावा.
योगेश भोजनेच्या विकेटसाठी सुद्धा या ठिकाणी एक बक्षीस जे आलेलं आहे राहुरीचे लाला शेठ आणि आपल्या शिर्डीचे असणारे अभिदादा यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं प्राइज. प्रदीप गायकवाडच्या विकेटसाठी दिले, राहुल झोनवालच्या विकेटसाठी दिले. सुंदर विहंगम दृश्य आहे. शिर्डी साईबाबांची शिर्डी ऑनलाईन इच्छेप्रमाणे अगदी आपण पाहतोय. बाबांच्या नगरी क्रिकेटचा सोहळा आहे. मैदानाच्या आतमध्ये मात्र मॅच रंगताना आपल्याला पाहायला मिळते. समीकरण आहे 8 चेंडू आणि 21 धावा. 8 चेंडू 21. मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन. यावेळेस इथे मात्र खूप चांगला चेंडू उजवीच्या बार. वाईट 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 बॉल, वाईट बॉल. चेंडू आलाय खराब आणि रिव्ह्यू घेतलाय. पाहूया तिसरा पंचाचा निर्णय काय. रिॲक्शन निश्चितप्रमाणे पाहण्यासारखी होती रणजित फराटे याची. आणि निर्णय आलाय व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आहे. रिव्ह्यू लॉस. पहिल्यांदा जेवढा सफल झाला त्याच्याही पेक्षा चेंडू खूप दूरवरती जाताना पाहायला मला आउट ऑफ द रीच म्हणावं लागेल. या गोष्टी सातत्याने अगदी आपण पाहतोय. धावप्रगती धावसंख्या असेल आता 61. शेवटचे 8 चेंडू आणि बनवायचे आहेत 20 धावा. 8 चेंडू आणि बनवायचे आहेत 20 धावा. यावेळेस अजून एक वाईड आलाय. शेवटचे 8 चेंडू आणि बनवायचे आहेत 19 धावा. 8 चेंडू 19. शांत वातावरण थोडंसं अशांत होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 वाईड लागोपाठचे आलेत. रणजित फराटे आला गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस अगदी आपण पाहतोय खूप चांगला चेंडू. हे यावेळेचा कमबॅक आहे. कमबॅकच्या शोधातच होता रणजित फराटे. इथं चेंडू डॉट त्याला पाहायला मिळालाय. शेवटचे 7 चेंडू आणि बनवायचे 19. हा चेंडू निर्णायक आहे. 7 चेंडू 19. मित्रांनो मॅच आवडत असेल तर एकदा दोन्ही टीम साठी जोरदार टाळ्या. शेवटचे 7 चेंडू आणि 19 धावा. रणजित फराटे वर्सेस योगेश भोसने. पाहूया रणजित समोर आहे योगेश. इथे फुलटॉस होता. आणि तिथे अगदी आपण पाहतोय 1 धाव येताना पाहायला मिळेल आणि एका धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. ती असेल आता 5 षटकांच्या समाप्तीनंतर 5/63. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले ते अजूनही 6 आणि बनवायचे आहेत तब्बल 18 धावा. 6 गेंदे और 18 रन. युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटना शिर्डी शहर आयोजित SPL अर्थातच श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज चषक. खूप जबरदस्त मॅच मैदानाच्या आत तुडुंब प्रेक्षकांची गर्दी आहे. मंडळी कोणाकोणाला वाटतं शिर्डी संघ जिंकावा त्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. आता कोणाकोणाला वाटतं की लोणी संघ जिंकावा त्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. कोणाला वाटतं दोन्ही संघांची कामगिरी चांगली झाली त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायचे 18 धावा. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. सुनोळ मॅच टाय झाली तर सुपर ओव्हरचा निर्णय. आणि प्रेक्षकांना एक विनंती राहील, या वर्षी बरेचशा फायनल संपायच्यात प्रेक्षक वर्ग ग्राउंड मध्ये आलेला आहे. कुणी यायचं नाही ही विनंती राहील. बिगी षटकार आलाय. पहिल्या चीनवरती षटकार खेळला सोनूला योगेश भोसने. षटकार आलाय.
आणि षटकाराच्या रूपाने धापरकर धावसंख्या असेल आता 69. शेवटचे 5 चेंडू बनवायचे आहेत, 12 धावा. शेवटचे 5 चेंडू बनवायच्यात, 12 धावा. गोलंदाज तयार आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉल चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. खराब चेंडू आलाय, व्हाईट बॉलचा इशारा आहे. सुनू याचा हा चेंडू खराब येताना आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर आहे, व्हाईट बॉलचा इशारा आहे. धापलक 70 धावा. शेवटचे 5 चेंडू बनवायचे 11. शेवटचे 5 चेंडू बनवायचे 11 धावा. काय मॅच रंगतीय मैदानाच्या आतमध्ये, जबरदस्त मॅच. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय इथे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, हे सेलिब्रेशन आहे. योगेश भोसलेची खेळी संपुष्टात. योगेश भोसले होईल बाद. काय मॅच रंगतीय मैदानाच्या आत, जबरदस्त मॅच मैदानाच्या आत. मी एक गोष्ट आवर्जून सांगेल, थँक्यू. शिर्डी नगर परिषदेचे सीओ साहेबांचं आगमन या ठिकाणी होतंय. आदरणीय दिघे साहेब उपस्थित होत आहेत. युवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने दिघे साहेबांचं मनपूर्वक स्वागत. या झेलसाठी अरविंद अप्पा कोते साहेबांच्या वतीने 1100 रुपये फिल्डरसाठी. थँक्यू. श्रीखंडने जो झेल घेतला त्यासाठी अमृतभाई सईद यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस. श्रीकांत आणि मैदानाच्या आतमध्ये फॅन फॉलोअर जाऊन सेल्फी घेऊन आलाय, पण मानलं पाहिजे तुम्हाला, एवढी डिरिंग तुम्ही करून मैदानाच्या आतमध्ये आलात. आणि मैदानाच्या आतमध्ये श्वान फिरतायत काही, त्याला जर चेंडू लागला तर चेंडू डेड असणार आहे, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. शेवटचे 4 चेंडू बनवायचे 11 धावा. गोलंदाज तयार. इथे अगदी आपण पाहतोय इथे अगदी क्षेत्ररक्षण अफलातून होताना पाहायला मिळालंय. एक धाव लेग बायच्या रूपाने. शताब्दी ड्रायक्लिनर्स यांच्या वतीने या अगोदर श्रीकांत चौधरी यांनी जो झेल घेतला त्याच्यासाठी 1100 रुपये. थँक्यू. शेवटचे 3 चेंडू आणि बनवायच्या आहेत 10 धावा. दोन डॉट बॉल जर आले तर अरविंद अप्पा कोते पाटील यांच्या वतीने 1100 रुपये 2 डॉट बॉल साठी. 3 चेंडू आणि 10 धावा. पाहूया मैदानाच्या आतमध्ये मात्र मॅच. एका बाजूला साई सूर्य 11 लोणी, तर एका बाजूला साई सिद्धी वॉरियर शिर्डी. कोण कोणावरती मात करते ते आपल्याला पाहायचंय. मेगा फायनलचा थरार आहे. युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित क्रिकेटची स्पर्धा आहे. इथे भन्नाट वेग. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले ते अजून 2 आणि बनवायच्या 10 धावा. 2 गेंद्या 10 रन. मी प्रेक्षकांना एक विनंती करेल, प्रेक्षक राजा हो, आमच्या युवा शिर्डी ग्रामस्थ या सामाजिक संघटनेच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आपल्या संघटनेसाठी एकदा जोरदार टाळ्या. या ओव्हरमध्ये आलेल्या डॉट बॉल साठी बंटी लिंगायत त्यांच्या वतीने प्रत्येक डॉट बॉलला 1000. वेदांत क्षीरसागर श्रीकांतचे भाचे आहेत त्यांच्या वतीने 1000 कॅच साठी. 1100 रुपये 500. शेवटचे 2 चेंडू 10. 19 तारखेला सकाळी रॅली निश्चितप्रमाणे होणार आहे. महिला संख्येची असणारी बाईक रॅली 19 तारखेला सकाळी. संध्याकाळी भव्य दिव्य मिरवणूक. आणि इथे मात्र अजून एक चेंडू आलाय आणि बाईच एक सिंगल आहे. आणि आता आपल्याला पाहायचं आहे 4000 प्रेक्षक ऑनलाईन आहेत. शेवटचा 1 चेंडू आणि बनवायचे आहेत 9 धावा. 1 चेंडू 9. किरण भाऊ एक गोष्ट तितकीच खरी आहे. हा स्टंप कोणत्या खेळाडूने घ्यायचे नाहीत. आणि
स्वर सम्राट बँड आपल्या युवा शिर्डी ग्रामस्थांच्या माध्यमातून मिरवणुकीसाठी असणार आहे. त्या मिरवणुकीमध्ये सगळ्यांनी मात्र सामील व्हायचंय. 9 दिवसाचा शिवजयंतीचा सोहळा आहे आणि 1 चेंडू 9 मॅच आलेली आहे आणि या स्पर्धेचा विजेता ठरलाय साई सिद्धी वॉरियर्स शिर्डी. विमानाची बाब घडली गेली की शिर्डी नगर परिषदेचे पहिले नगराध्यक्ष होते कैलास बापू कोते पाटील आणि या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा संघ मालकत्व घेतला होता नगरसेवक धनराज कैलास बापू कोते पाटील यांनी आणि पहिल्यांदा संघ मालकत्व घेत या स्पर्धेचा विजयी ठरलाय साई सिद्धी वॉरियर्स.